नमस्कार मित्रांनो, मी समीर चंद्रकांत मोरे, तुमचा ठाणेकर घेऊन आलो तुमच्या भेटीसाठी माझा एक छोटासा व्हिडिओ. नुकताच गणपती उलटून नवरात्रीची स्थापना झालेली आहे आणि जागोजाग घटस्थापना आणि नवरात्री यानके देवीचं आगमन झालेलं आहे. आणि सध्या मी 5-6 वर्षापासून माझ्या ठाण्यातून लांब राहते, त्यामुळे असं आहे ना की सर्व सण माझ्या होमटाऊनमध्ये मला बितवता येत नाहीत. मी 1-2 दिवस आधी स्टोरीसुद्धा टाकलेली, भरपूर लोकांनी ती बघितली, जवळच्या लोकांनी तर नक्कीच बघितली ती. आणि त्यांना कळलेलं आहे म्हणजे मी नवरात्रीसाठी मुंबईला माझ्या ठाण्या या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे 1-2 दिवसाचाच प्लॅन आहे, पण एक दिवस पूर्णपणे तिथे ठाण्याचा माहोल घेऊन येणार आहे. कारण की या ठिकाणी एवढं जोरदार मोठ्या प्रमाणात सण नाही साजरे केले जातात. आपल्या इथे ठाण्यामध्ये रात्रीचे गरबे वगैरे चालतात किंवा DJ वगैरे असतात, असं इकडे नसतं. हे कुस्ती आहे म्हणून इकडे नाही आहे, कारण मी 5-6 वर्ष तर बाहेरच आहे. त्याच निमित्ताने यावर्षी मी जातो आहे. आमचं एक छोटंसुद्धा कामसुद्धा आहे, म्हणजे ठाण्यात एक छोटंसं काम आहे, औषध पण घ्यायचं आहे, ते पण घेणार आहोत. आणि ठाण्यातली मेन जी आत्ता आपण बघतोय आनंद दिघे साहेब, ज्यांच्यावरती धर्मवीर एक पिक्चर निघाला आहे, पार्ट 2 पण निघाला आहे. त्या पिक्चरची जी स्टोरी आहे, म्हणजे ज्या माणसावरती जी स्टोरी आहे त्यांचं राहतच ठिकाणसुद्धा बघायला जाणार आहोत. आणि खास करून त्यांचीच ती देवी आहे, आणि की 93-94च्या काळी त्यांनीच ती ठाण्यामध्ये ती देवी बसवलेली. आणि त्या काळी त्या देवीला खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी मान दिला, खूप लोकांनी त्या देवीला क्राऊड दाखवलं. आणि खास करून ते जे पुण्याचं काम आहे ते दिघे साहेबांच्या हातातून झालेलं आहे, आणि तो दिघे साहेबांचाच लोकल एरिया आहे. आणि आपण ठाण्यात चाललो तर त्या दोन्ही गोष्टींना भेट देणार आहोत, त्यांच्या घराला. म्हणजे जे आनंद आश्रम म्हणून आपण ऐकलं आहे, जी माहिती आहे ज्या पिक्चरमध्ये ते दाखवलेलं, ते घर दाखवलेलं आहे त्या ठिकाणी, तर तिथे सुद्धा जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. मी स्वतः ठाणेकर आहे म्हणून खास करून ती देवी बघायला चाललेलो आहे. तर तुम्ही ज्यांना पण ठाण्यातल्या त्या देवीबद्दल माहिती नसेल किंवा दिघे साहेबांबद्दल माहिती नसेल, हा व्हिडिओ नक्कीच बघा. मी त्यांच्या देवीला भेट द्यायला चाललो आहे आणि खूपच मजा येणार आहे. जाता येतानाचा प्रवास मला 1-2 दिवसातच म्हणजे एकच दिवस फिरायला, 1 दिवस जायला, 1 दिवस यायला लागतं. तर बघूया काय होतं आणि काय नाही. आणि माझी इच्छा आहे की सर्वांनी हा प्रवास माझ्यासाठी तुम्ही पण शेअर बघावा, लाईक करावा, शेअर करावा, आहे की नाही. आणि ठाण्यातला असल्यापासून ठाण्याला मिस करतो यामुळे खूप कमी वेळ आहे माझ्याकडे, पण मी जाणार तर नक्कीच त्या देवीला भेट देणार आहे. आणि पाहत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. तर नमस्कार मित्रांनो, आता झालेला आपला प्रवास सुरू वाट बघत आहे. तिथून पुढे पुण्याला थांबून पुण्यावरून ट्रेन चेंज करून आम्ही बाय ट्रेनच हा प्रवास करणार आहोत. आणि आल्या तिकीट काउंटरवरती एक सीन झाला. ऑनलाईन पेमेंट केलं त्यांना. ऑनलाईन पेमेंट केलं मी त्याला, आणि पेमेंट केल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन माझ्याकडून झालं, तर त्यांचं झालं नाही आणि तिकीट निघालं नाही. तो बाई मला बोलला ठीक आहे, तो म्हणजे रागाच्या तावात मला बोलला, मला त्याला वाटलं मी बाहेर असेल म्हणून रागात बोलला की ओरडून बोलला माझ्याशी. तर मी त्याला परत नीट बोललो द्यायची पद्धतशीर. तो मला म्हणतो 2 दिवसाचा रिफंड येणार. मी म्हटलं ठीक आहे, मी इथला तुम्ही तुला येऊन विचारणार 100% गोष्ट. आणि त्याला परत कॅश देऊन तिकीट घेऊन आता आम्ही पुढे निघालो. बघूया पुण्याला जाऊन आपल्याला थोडासा ब्रेक घ्यायचा, त्यावेळेला जे काय फिरू वगैरे तिथे जाऊन व्हिडिओ करू, एन्जॉय करा. आणि भेटूया नवरात्रीला तिथे एक दांडिया सेलिब्रेशन फिरून नवरात्री ठाण्यात कशी असते ती बघूया. ठीक आहे. नाही आलं तर तुम्हाला विचारायला येऊ. ओके, नाही आलं तर तुम्हाला विचारायला येऊ. ऑनलाईनचा मला रिफंड कधी काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू पाहो येते मला लाज, केला शृंगार आज घातला असा.
समीरला फिरायला घेऊन. आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी करून जाईन मी तुझा प्रिय बनून जाईन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड इंस्टावर लाईक आणि मी कमेंट करत पाय करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप किट राजा होणार मी इंस्टाची स्टार गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा तू माझा तार किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा तू माझा तार ठुमक ठुमक जापे हिटच्या तू पहाडी बाटमा झुम झुमे पायाला घुंगरू बाजन त्यारे खुटमा ठुमक ठुमक जापे हिटच्या तू पहाडी बाटमा झुम झुमा पायाला घुंगरू बाजन त्यारे खुटमा लाल त्यारे कंगन ठाण्यात आलो. ठाण्यात येऊन आपण दिघे साहेबांची जर भेट नाही गेली दिघे साहेबांच्या वस्तूपेक्षा भेट नाही घेतली ठाण्यात काय फायदा नाही. आणि ठाण्यात नवरात्र दिघे साहेबांचं नाव नाही आलं असं कधी झालं तर नाही. कारण की एवढी 93-94 काढली दिघे साहेबांनी त्यावेळी एका पद्धतीने नवरात्र उत्सव ठाण्याच्या सर्वांना त्यावेळी जे दाखवून दिले ते अजूनही त्या लोकांना म्हणजे आताच्या स्थानिक लोकांनी ते कसे असं जपलेलं आहे. आणि आपण जर ठाण्यात आलोय आजच नवरात्री आली त्यांचा नवरात्रीच्या टायमामध्ये आपण त्या देवीला भेट नाही दिली तर काही इतकं मजा नाही. आपण आता एवढा देवीला उठायला त्याच्या जात्रा आपल्या देवीला भेट आणि जाताना त्या सेवन बघणार आहोत तो नवीन चित्रपट आला दिली त्यावरती अवलंबून आल्या त्या ठिकाणीवरती अवलंबून आलं त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. खास करून त्यांची त्या काली ठेवलेली देवी ही त्या लोकांनी जवळच्या लोकांनी त्या गावातील जपली किंवा त्या संस्कृतीने ते निभवली जाते ते देवी पीठ म्हणजे आपल्याला बघायला मिळालं. आणि त्याची पीठ पण आहेत ना त्या शेतकऱ्याला मागणी जी देवी भेटतो ती मलाही जातो तर यावर्षी तर त्या देवीचं काय 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 कन्हैया मुरली वाला रे सुकाला मुरली वाला रे ऊंचा है भवन ऊंचा मंदिर ऊंची है शान मैया तेरी चरणों में झुके बादल भी तेरे पर्वत पे लगे शैया तेरी तेरी गोद में सर है मैया अब मुझको क्या डर है मैया तेरी गोद में सर है मैया अब मुझको क्या डर है मैया समय की लाख सितारे मुझ में बाकी है
में सर है मैया। क्या मांगे वो बेटा जिसने माँ की ममता पाई। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा भेटला। एक तरफ है ये जग सारा, एक तरफ मेरा दिन बाती दिन दिया तू कैसे काटे घोर अंधेरा, बिन सूरज तू कैसे कर दे सवेरा। जैसे धारा और नदियाँ, जैसे फूल और बगिया, मेरे इतना ज्यादा पास है तू। जब न होगा तेरा चल, नैना मेरे होंगे जल थल, जाएंगे कहाँ फिर मेरे आंसू। तर माझ्या सर्व मित्रांना नमस्कार माझा. आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे आपलं. आपण पुन्हा घराकडे जायला निघालेलो आहोत आणि आता आम्ही अर्ध्या वाटेवरती आहोत. बसमध्ये मला व्हिडिओ नाही बनवता आला कारण की भरपूर रश होतं. आता लगभग पुण्याच्या जवळ आलेलो आहे. लोणावळ्यावरती पास झालेलो आहे आणि आत्ता कुठेतरी बसमध्ये गर्दी कमी झाली आहे, तर कदाचित थोडेसे व्हिडिओ बनवायला भेटतील. बाकी करून तर जास्त काही व्हिडिओ बनवता नाही आले. जे आहे ते सफर झालेले. आणखी गाडीमध्ये बसलेली, पाण्याची बॉटल घ्यायला बाहेर उतरलेलो. बघू आता. बाकी दर्शन वगैरे तर व्यवस्थित झालं आणि जे काम होतं त्या कामानिमित्त ठाण्याला गेलेलो ते काम पण झालं आणि बघू आता निघालो माघारी. जवळजवळ 2:30 ते 3 वाजलेले आहेत. 5 ते 6 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, 6:30 वाजेपर्यंत घरी पोहोचलो. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा.